काय नाव आहे तुमच्या पत्नीला आणि काय नेमकं त्या दिवशी घडलेलं आहे सविस्तर सांगा. परीक्षेला माझ्या पत्नी सुकन्या संतराम राठोड हे बसलेल्या होत्या. 22 तारखेला जे पोलीस पाटील या पदासाठी पेपर झालेला आहे. इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी खोली क्रमांक 10मध्ये त्यांचं नंबर आलेलं होतं. तर त्या ठिकाणी एकूण 24 विद्यार्थी होते खोलीमध्ये. तर 6 विद्यार्थ्यांचा जवळपास पेपर हा सुरुवातीला चुकीचा दिलेला होता. सी सेट हे माझ्या पत्नीला आलेलं होतं आणि त्यांच्या लक्षात, प्रवेशकांच्या आणि त्या गार्डिंगवाल्याच्या लक्षात आलं की चुकीचा पेपर आपण दिलेला आहे. तर त्यांनी 15 ते 20 मिनटाच्या नंतर तो पेपर चेंज केला. तुम्ही बघू शकता सर या ठिकाणी की तुम्ही थेट बोला आम्हाला. हां, तुम्ही बघू शकतात सर, कारण पोलीस आपलं ते प्रश्नपत्रिका जी आहे ना त्याचा अनुक्रमांक आणि उत्तरपत्रिकेचा अनुक्रमांक हा एक राहायला पाहिजे. तर तिथल्या गार्डिंगवाल्यांनी काय केलं आहे की सी प्रश्नपत्रिका दिलेली होती सुरुवातीला, पुन्हा डी दिली. त्याचा जो अनुक्रमांक आहे ना 03036 आहे आणि सुरुवातीला जे दिलेलं प्रश्नपत्रिका होती सी त्याची जी उत्तरपत्रिका आहे 03035ची तशीच ठेवलेली आहे. हो का, 03035. तर कोणत्या बेसिसवरती हा निकाल म्हणजे ग्राह्य धरणार आहेत? एकतर 15 ते 20 मिनिटापर्यंत सी प्रश्नपत्रिका आणि त्याच्यानंतर डी प्रश्नपत्रिका. आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे की 1 मिनिट 1 मार्क आणि 1 सेकंद किती महत्त्वाचं आहे. 15-15 मिनिट आणि 20-20 जर मिनिट त्या ठिकाणी तिथल्या गार्डिंग आणि प्रशासकीय जे काही प्रवेशक असतील त्यांच्या अज्ञानामुळे इथं या ठिकाणी जे स्पर्धा परीक्षेचे अभ्यासक आहेत की जे पोलीस पाटील पेपरसाठी बसलेल्या माझ्या पत्नी आहेत त्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. मी SDM साहेब अंबाजोगाई या ठिकाणी निवेदन केलेलं आहे. त्यासोबत तहसीलदार साहेबांना पण केलेलं आहे, अपर जिल्हाधिकारी साहेबांना केलेलं आहे, कलेक्टर साहेबांना केलेलं आहे आणि महसूल मंत्रींना पण मी पोस्टाद्वारे निवेदन केलेलं आहे. मला SDM साहेबांना त्या ठिकाणी मी गेल्यानंतर मला तिथं उडाउडीचे उत्तर मिळाले. त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला मी 10 मार्क वाढवून देतो. याचा अर्थ काय? पारदर्शकता खरंच या पोलीस पाटील या पदामध्ये होत आहे का, असं मला शंका येत आहे. काय मागणी आहे तुमची? मला मागणी अशी आहे की खोली क्रमांक 10मधले जे काही 24 कॅन्डिडेट आहेत त्यांच्यामधले भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे. तर माझी एवढीच मागणी आहे की फक्त खोली क्रमांक 10मधल्यांची रिपीट परीक्षा घेण्यात यावी आणि सध्या जे निकाल घोषित करणार आहेत ते तात्पुरतं जोपर्यंत आमचं निकाल लागत नाही, जोपर्यंत शहानिशा होत नाही, पूर्ण प्रक्रियेची चौकशी होत नाही, तोपर्यंत हे निकाल सगळ्यांचं राखीव ठेवावं आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यावं. काय नेमकी पेपरमध्ये तफावत आढळलेली आहे? कशाचा पेपर होता नेमकं आणि काय काय त्या दिवशी एकंदरीत प्रकार घडला तुमच्यासोबत? पोलीस पाटलाची परीक्षा होती आणि त्या दिवशी मला अगोदर प्रश्नपत्रिका सी दिली, नंतर 10-15 मिनिटानंतर प्रश्नपत्रिका डी दिली. असा हा गोंधळ झाला होता त्यावेळेस. काय नुकसान झालं आता? त्यामध्ये माझी उत्तरपत्रिकेचा नंबर क्रमांक वेगळा आहे आणि प्रश्नपत्रिकेचा क्रमांक वेगळा आहे. संबंधित पर्यवेक्षक वगैरे त्यांच्याकडे तक्रार केली होती? हो, केली होती ना सर. काय म्हणाले? मग त्यांनी म्हणले की आम्ही लिहून घेतलो आहोत तुमचे नंबर, सगळं ठीक होईल असं म्हणले. आता काय वाटतं मग या प्रकाराबद्दल? आता वाटते की आम्हाला नीट आमचं लागते का नाही, की निकाल लागते का नाही की असं वाटतंय आम्हाला. हा जो सावळा गोंधळ झाला आहे याला जबाबदार कोण? पर्यवेक्षक आहेत, गार्डिंगचे सर आहेत. आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे की जी हॉल क्रमांक 10मध्ये जे विद्यार्थी होते त्यांची डबल परीक्षा घेण्यात यावी. जे 6 विद्यार्थी होते त्यांच्यामध्ये जे गोंधळ झालेला आहे त्यांच्यामध्ये परीक्षा डबल घेण्यात यावी.